श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज मी बनवले होते काळ्या मसाल्यातले चिकन फ्राय, जे खायला एकदम चविष्ट लागते। त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले व त्यामध्ये 1 चम्मच हळद, मीठ टाकून त्याला मॅरिनेट केले। मॅरिनेट होते तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 लसूणच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक व थोडीशी कोथिंबीर घेऊन त्याची पेस्ट बनवून घ्यायची। गॅस चालू करून त्याच्यावर टोप ठेवूया। त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकले। तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये अद्रक लसूणची जी आपण पेस्ट करून ठेवलेली ती टाकायची। 1 मिनिटभर त्याला चांगलं परतून घ्यायचं, त्याचा जो कच्चा फ्लेवर आहे ते निघेपर्यंत। परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट केलेलं ते चिकन त्याच्यामध्ये टाकून चांगलं हलवून घ्यायचं। चिकन सगळं मिक्स झाल्यानंतर त्याच्यावर एक ताट ठेवून त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून ठेवायचं। चिकन शिजेपर्यंत आपण वाटणची तयारी करून घेऊ। तवा गरम करायला ठेवला होता, त्याच्यामध्ये अर्धा वाटी खोबरं सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेतले। त्यानंतर 2 कांदे, 1 टोमॅटो, 7-8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रक टाकून थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं 5 मिनिटं। मध्ये मध्ये त्याला हलवत राहायचं। कांदा टोमॅटो चांगला भाजून झाल्यावर त्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं व थंड करून घ्यायचं। थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टोमॅटो ते भाजून घेतले ते टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी अद्रक टाकून थोडं वाटून घ्यायचं। वाटण झाल्यानंतर चिकन आपण शिजले का पाहून घेऊ। चिकन शिजलेलं आहे तोपर्यंत आपण चिकन फ्राय करायला घेऊ। त्याच्यासाठी गॅस चालू करून त्याच्यावर एक कढई ठेवली, त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकलं व तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये खडे मसाले टाकले, थोडंसं तामणपत्र टाकलं आणि जे आपण वाटून घेतलेलं वाटण ते टाकून घ्यायचं आणि त्याला मीडियम आचेवर चांगलं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। मध्ये मध्ये त्याला हलवत राहायचं। बघा तुम्ही वाटणला चांगलं तेल सुटलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकूया। त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये 2 चम्मच कांदा लसूण मसाला, 1 चम्मच लाल तिखट मिरची पावडर आणि 2 चम्मच घरचा काळा मसाला टाकून तेल सुटेपर्यंत परतून घेतले। मसाल्याने तेल सोडलं की त्याच्यामध्ये आपण जे शिजून ठेवलेले चिकन होतं हळद तेल मिठातलं ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। त्याला चांगलं हलवून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। लक्षात ठेवा की मीठ आपण आधी मॅरिनेट करताना टाकलं होतं। चांगलं एकत्र हलवून घ्यायचं व त्याच्यावरती एक ताट झाकून ठेवायचं 5 मिनिटं। 5 मिनिटांनी ताट काढून बघा कसं आपलं चमचमीत चिकन शिजून झालेलं आहे, एकदम झणझणीत। आता आपण ह्याच्यावरती कोथिंबीरने गार्निशिंग करून घेऊया। बघा आपल्या काळ्या मसाल्यातलं चिकन फ्राय तयार आहे। तर आपण याला एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया। मी बनवलेले चिकन तुम्ही एकदा घरी अशा पद्धतीने बनवून बघा आणि कसं झालंय मला कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल
तर मला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. मी सर्वांनी माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.